नमस्कार लाडक्या बहिणींनो, सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आनंदाची बातमी. ऑगस्ट महिन्याची पहिल्याच हप्त्यामध्ये सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहे. लाडक्या बहिणींनो, आत्ताच्या आता आपले खाते तपासा आणि आपले पैसे काढून घ्या. सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर बातमी की ऑगस्टच्या या पहिल्या हप्त्यामध्ये सरकारने मेहरबानी म्हणून रक्षाबंधनाचं हे गिफ्ट म्हणावे लागेल आणि एकूण आपल्याला इथं सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळाले आहे. तत्पूर्वी लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पैसे मिळाले की नाही हे तपासणे महत्त्वाचे आहे. बऱ्याच लाडक्या बहिणी जुलै आणि जूनमध्ये या योजनेतून कमी झाले आहे. मागचा जो काही शासनाचा आकडा होता की जवळपास 26 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी झाल्या. आता ऑगस्टमध्ये किती लाख लाडक्या बहिणी कमी झाल्या हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याकरिता सर्वात आधी जा आपले खाते चेक करा, पैसे आले की नाही, आणि कमेंट करून नक्की सांगा आम्हाला पैसे आले की नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, लाडक्या बहिणींनो, जुलै आणि जूनमध्ये ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नाही त्यांना ऑगस्टचा हप्ता मिळणार की नाही मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. आता त्या माता भगिनींना ऑगस्टचे पैसे मिळतील का? आणि सर्वात मोठा प्रश्न की त्यांना इथून पुढं या योजनेचा लाभ घेता येणार आहे का, हा एक प्रश्न इथं आहे. कारण जून जुलैमध्ये ज्या 26 लाख लाडक्या बहिणी कमी झाल्या त्यांना योजनेतून पूर्णतः कमी करण्यात येईल अशी शक्यता इथं वर्तवली जात आहे. आणि ऑगस्टमध्ये ज्यांना इथं पैसे मिळाले आहे ते पूर्णतः या योजनेमध्ये पात्र असे लाडक्या बहिणी आपण इथं मानले जाऊ शकतो किंवा त्यांना इथं पात्र इथं आपण समजू शकतो. इथून पुढे तरी त्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाही ज्यांना जून जुलैचे पैसे मिळालेच नाही असे आपण गृहीत धरू शकतो. जर ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांना इथं पैसे मिळालेच नाही, परंतु ज्या काही लाडक्या बहिणी एका कुटुंबामध्ये जे काही एकाच व्यक्तींनी इथं लाभ त्यांना मिळत आहे किंवा त्यांनी अर्ज केला असेल तर त्यांना काही कुठल्याही प्रकारची अडचण राहणार नाही. जर आपल्या कुटुंबामध्ये कोणाला शासकीय नोकरीचा जर कोणी लाभ घेत असेल त्यांनासुद्धा कुठल्याही प्रकारची अडचण राहणार नाही आहे. इतर जर योजनेचा कोणी जर लाभ घेत नसेल आपण यामध्ये, मग संजय गांधी निराधार योजनेचे काही लाभार्थी असतील किंवा मग मुख्यमंत्री सन्मान निधी योजना ज्यांच्या नावामध्ये शेती आहे आणि त्यांना इतर योजनेचे सुद्धा पैसे मिळतात, PM किसान योजनेचे पैसे मिळतात, मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेचे पैसे मिळतात. आता 2 दिवसाआधीच PM किसानचा हप्तासुद्धा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाला आहे. आता यामध्ये बहुतांश लाडक्या बहिणी ज्यांच्या नावे शेती आहे आणि त्यांना PM किसान योजनेचा हप्ता मिळतो. आता इथून पुढं त्यांनासुद्धा कदाचित लाडकी बहिणीचे पैसे मिळणार नाही. आता जो काही मागचा डाटा होता यामध्ये जी काही माहिती गेली आहे की राज्य शासनाने जी माहिती पुरवली आहे यामध्ये आता त्यांनी सांगितलं आहे की जर कोणी इतर लाभ जरी घेत असतील, मग राज्याची योजना असेल किंवा केंद्राची असेल, मग त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल किंवा एखाद्या लाडक्या बहिणीच्या नावे शेती असेल आणि त्यांना PM किसान योजनेचे जर पैसे मिळत असतील मग त्यांच्यासाठी सुद्धा इथं अडचण निर्माण होऊ शकते. तर राज्यातील जी काही योजना यामध्ये मग कुठली योजना असेल त्या अंतर्गत जर आपल्याला पैसे मिळत असतील तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी धोक्याची घंटा म्हणावी लागेल. कारण तुम्हाला एकाच कुठल्या तरी योजनेची इथं पैसे मिळतील आणि एकाच योजनेचे तुम्हाला इथं लाभार्थी म्हणून राज्य शासन इथं मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. कारण जो काही जून जुलैमध्ये जो काही आकडा सांगितला होता त्यामध्ये बहुतांश लाभार्थी हे अशा प्रकारचे होते की ज्यामध्ये एका कुटुंबातील 2 व्यक्ती असतील किंवा कोणी सरकारी नोकरीमध्ये असतील, वाहने 4 चाकी ज्यांच्या कुटुंबाच्या नावे असतील. सर्वात महत्त्वाचा पॉईंट होता यामध्ये की काही ज्या लाडक्या बहिणी आहे यामध्ये बहुतांश लाडक्या बहिणी या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी सुद्धा होत्या. हा महत्त्वाचा इथं मुद्दा म्हणावा लागेल. यानंतर दुसऱ्या ज्या काही योजना आहे याच्यासुद्धा लाभार्थ्या ज्या काही लाडक्या बहिणी होतात त्यांच्यासाठी राज्य शासनाने हा एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की राज्यामध्ये कुठल्याही लाडक्या बहिणींना आम्ही निराश करणार नाही, मात्र त्यांना कुठल्याही एकाच योजनेचा लाभ इथं घेता येणार आहे. जर ऑलरेडीच तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा जर लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. आता लाडक्या बहिणींना ऑगस्टचा तर महिना मिळाला, परंतु ज्या महिलांना, ज्या माता भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना ऑगस्टचा महिना मिळाला नाही त्यांनी त्वरित आपले खाते KYC करा, अपडेट करा, राशन कार्ड अपडेट करा म्हणून आम्ही प्रत्येक वेळी सांगत होतो ते सुद्धा परत एकदा करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.